सांगोल्याचे आमदार आहेत. शाजी बापू आपले चांगले मित्र आहेत आणि आपल्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगोला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये तो होता. 10 वर्ष मी त्या ठिकाणचा खासदार होतो. 10 वर्ष मी त्या ठिकाणचा खासदार होतो. एकदा 2,60,000 मताधिक्याने निवडून आलो होतो. एकदा 1 लाख मताधिक्याने निवडून आलो होतो. नंतर मी शिर्डीला गेलो आणि तिकडे जाऊन पडलो. त्यामुळं मी जरी पडलेलो असलो तरी मी लगेच झुकून उभा राहिलो. त्यामुळे निवडणुकीमध्ये पडलो असलो तरी चळवळीमध्ये मी उभा राहिलो आणि मी अजून टिकून आहे. राजकारणामध्ये मी टिकून आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मला जाण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळं माझं मंत्रिपद जावं असं मला वाटत असेल तर ते सहजासहजी जाणार नाही. परंतु तुम्हाला कसं त्याचं मंत्रिपद मिळेल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. माझं मंत्रिपद गेलं तरी हरकत नाही, पण ते सहजासहजी जात नाही आहे. मोदी साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं मंत्रिपद जात नाही आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मोदी साहेबांचं प्रधानमंत्रीपद जात नाही. त्यामुळं आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून पुढं जायचं आहे. आणि ही जी निवडणूक आहे आपल्यासाठी फार त्याची अवघड अजिबात नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये म्हणजे विभागणी झालेली आहे. वा वा ठीक आहे. म्हणजे नाही ठीक आहे, ठीक आहे. मूडमध्ये आहे. मूडमध्ये मूडमध्ये असल्याशिवाय नाही ठीक आहे. नाही असली सगळी माणसं माझ्या मागास ठेवून मी टिकून आहे. त्यामुळे ठीक आहे. तर ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपलं धनुष्यबाण आहे. हे धनुष्यबाण आपल्याला घ्यायचे आहे बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांची आण. आपल्याला घ्यायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्यायचं आहे प्रज्ञाप्रभा फुलेंचं धनुष्यबाण. त्यामुळं आणि आपल्याला वाढवायचे वाचन आख्याची शान. आपल्याला वाढवायचे वाचन आख्याची शान आणि आपल्याला उद्ध्वस्त करायची आहे या महाविकास आघाडीची घाण. त्यामुळे ही जी घाण आहे ती आपल्याला ही करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपण त्या पद्धतीनं कामाला लागा. 15 तारखेला मतदान करा आणि ही प्रज्ञा निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं नाव आहे प्रज्ञा म्हणून ही मानती आमची आज्ञा. त्यामुळे आज्ञा आपली मानणारी आहे आणि निवडून आली तरी शिकलेली आहे. त्यामुळं आपली परिस्थिती मांडेल आणि ज्या अडचणी आपल्या आहेत त्याचा दूर करण्यासाठी मी सुद्धा आपल्यासोबत आहे. नमस्कार, प्रणाम, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.